काँग्रेसला आणखी एक धक्का. संग्राम थोपटेंचा बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपात पक्षप्रवेश. राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरेही कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर. दोन्ही बंधू मुंबईत परतल्यावर एकत्र येण्याच्या चर्चांना गती मिळण्याची शक्यता. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक. नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होण्याची शक्यता. राज्यातील पाणी टंचाईसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता. शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र. बारामतीतील शैक्षणिक संस्थेच्या बैठकीचा निमित्त. युगेंद्र पवारांचीही उपस्थिती. खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार. पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा योजनेसाठी उद्या सकाळी सिंचन भवन बाहेर करणार उपोषण. वाल्मिक कराड जेलमध्ये असताना सुद्धा समर्थकांची दहशत. बीड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या जबाबाने खळबळ. कराड अटकेत असताना समर्थकांनी दबाव टाकल्याचा जबाबात उल्लेख. वक्फ कायद्याबाबत भाजपाची आज कार्यशाळा. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री फडणवीस करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. विलेपार्लेच्या जैन मंदिराबाबत आज सुनावणी. मंदिराचं कामकाज अधिकृत असल्याचं मंदिर ट्रस्टचा दावा. ट्रस्टने राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची आज सुनावणी. पुण्यात जैन बांधवांचं आंदोलन. मुंबईतील जैन मंदिराच्या कारवाईचा निषेध. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. मुंबई महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी तयारी सुरू. 24 एप्रिलला पीओपी मूर्तिकारांसोबत पालिका मुख्यालयात बैठक. तहवुराणाची कुटुंबियांशी बोलण्यासाठी धडपड. कुटुंबियांशी बोलण्याच्या परवानगीसाठी न्यायालयात धाव. एनआयला 23 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे निर्देश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.